स्वाभिमान आणि हक्कांच्या लढ्यासाठी आज नाशिकचे रस्ते एका शांततापूर्ण क्रांतीचे साक्षीदार ठरत आहे। हातात पांढरी काठी, ओठांवर न्यायाची मागणी आणि मनात अन्यायाविरुद्धची तीव्र आस घेऊन राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे शेकडो बांधव आज नाशिक महानगरपालिकेच्या दाराशी धडकले। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा भव्य व शांततापूर्ण जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला। दृष्टिहीन बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे, आमच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करा, प्रशासकीय उदासीनता बंद करा, हक्काच्या सुविधा उपलब्ध करा। राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र नाशिक विभागीय शाखेच्या वतीने आज नाशिक महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून दृष्टिहीन बांधव आपल्या रास्त आणि मूलभूत मागण्यांसाठी शासन व प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करत आहेत। मात्र वारंवार दिलेली निवेदने, अधिकाऱ्यांसोबत झालेल्या भेटी आणि लेखी अर्जांवर प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची बोलवण झाली आहे। प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे अखेर प्रशासनाला जागे करण्यासाठी लोकशाही मार्गाने हे शांततापूर्ण आंदोलन उभारण्यात आलंय। अध्यक्ष विनोद कांबळे म्हणाले, आम्ही आमचे हक्क मागत आहोत, कोणतीही सहानुभूती किंवा भीक नाही। सार्वजनिक ठिकाणी दृष्टिहीनांसाठी सुलभ आणि सुरक्षित वातावरण निर्मिती, रोजगाराच्या संधी, शिक्षण क्षेत्रातील अडचणी दूर करणे आणि महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। प्रशासनाने आमच्या या मूलभूत हक्कांकडे सातत्याने दुर्लक्ष केलंय। सरचिटणीस दत्तू बोडके म्हणाले, दृष्टिहीन बांधवांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाने पाहू नये। आजचे आमचे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने, परंतु जर प्रशासनाने या निवेदनानंतरही लवकरात लवकर ठोस तोडगा काढला नाही तर येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडले जाईल, ज्याची पूर्ण जबाबदारी नाशिक महानगरपालिकाची प्रशासनाची असेल। रॅलीच्या शेवटी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले। प्रशासनाने दृष्टिहीन बांधवांच्या या रास्त मागण्यांची तात्काळ दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, हीच आजच्या आंदोलनाची मध्यवर्ती मागणी आहे। समाचार टुडे साठी प्रतिनिधी SG मणियार, नाशिक।